महाराष्ट्रामधल्या नाशिकमधल्या ज्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार आहेत सीमा अहिरे आणि त्यांचे भारतीय जनता पक्षाचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यामध्ये जी बाचाबाची झाली होती उमेदवारीवरनं, आधी तो व्हिडिओ बघूया. छोटाच व्हिडिओ आहे आणि नंतर आपण पुढे डिस्कशन करूया. मी आपल्या टीमला विनंती करतो की त्यांनी काय झालं तुला? तुला बोलून घे, मग मला बोलू दे. बोला, त्यांचं काय समोर समोर बोला. कशा करता? आम्हाला आमचं बोलायचंय. आम्हाला आमचा विषय आहे तो, तुमचा काहीही संबंध नाही. नाही हे अनेक म्हणजे आता हा व्हिडिओ बघितला म्हणजे तोच प्रश्न घेतो. नाशिकमध्ये प्रचंड म्हणून आयारामांचं हे झालं, अचानक दिलं. गिरीश महाजनाने सुद्धा ते स्पष्टीकरण दिलं, पण फरांदे मॅडमने सुद्धा ते खूप रडून त्याच्या भावना हे झाल्या. त्या काय यावर आपलं पक्षाचं मत? बघा काय असतं, एखादा व्हिडिओ व्हायरल होतो त्याच्या पाठीमागचं सत्य कुणाला माहिती असतं. सन्माननीय आमदार सीमाताई हिरेंच्या शेजारी जे कार्यकर्ते उभे आहेत ते आहेत अशोकराव पवार. ते एका कारखान्यामध्ये कामगार म्हणून काम करतात आणि त्यांच्या विरोधामध्ये उमेदवारी मागण्याकरता संपादक साहेब फार मोठी लॉबिंग होती आणि आमदारांनी त्यांच्या पत्नीला तिकीट दिलं, कारण ते गेली 35 वर्ष भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठतेने काम करतात. आणि मग इतर लोक जे तिकीट मागायला आले होते, जे 50-50 लाखाच्या गाड्यांमध्ये पाठलाग करून आले, त्यांना आमदार सांगतायत की तुझं काय ते सांग. यांच्या बाबतीमध्ये मी आग्रह धरलाय आणि ते तिकीट त्यांना मिळालं. म्हणजे एकीकडे निष्ठावान कार्यकर्त्यांच्या करता आमदारांनी सिनियर पदाधिकारी जे भांडतायत, मीडियामध्ये त्याच्या उलट छबी गेली की आयारामांना तिकीट असेल. दुसरीकडे फरांदेताईंनी ज्या पद्धतीनं आपला राग व्यक्त केला तो निश्चितपणे त्यांनी पक्षाच्या चौकटीमध्ये राहून व्यक्त केला होता. त्यांनी एक पोस्ट केली, त्या मीडिया समोर बोलताना त्यांचे अश्रू अनावर त्यांना झाले. साहजिक आहे संतोषजी, 5 ते 6 जागा अशा आहेत की जिथं आम्हाला या मंडळींना, ज्या मंडळींना आम्ही पार्टीमध्ये घेतलंय त्या मंडळींना आम्हाला तिकीट द्यावं लागणार. आणि तिथं माझेच सहकारी 20-20 वर्ष झाले जे माझे मित्र आहेत आणि आता गेली 5 वर्ष झाले माझे पक्षामधले सहकारी, ते तिथं हिंदुत्ववादी विचारधारेला अत्यंत स्टिकअप राहून चांगल्या पद्धतीने काम करत होते. परंतु 100+ नारा आम्ही दिलेला आहे. काही जागा ज्या 100% निवडून येतील राजकारणामध्ये त्याच आम्हाला हव्या. शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही राजकारणामध्ये निवडणुका जिंकण्याकरता आहोत, हे अगदी स्पष्ट आहे. आम्ही निवडणुका जिंकलो तर आम्हाला जे हवं आहे लोकांच्या करता ते आम्ही करू शकणार आहोत. त्यामुळं 10% जागा या फिक्स निवडून येणाऱ्या असाव्यात असं पक्ष नेतृत्वाला वाटणं अजिबात गैर नाही. त्याकरता तिथं जे प्रवेश झाले म्हणजे यतीन वाघ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहू खैरे आणि अजून एक तिथं प्रवेश झालेला आहे ते सगळे विनायक पांडे, हे सगळे माजी महापौर आहेत. लक्षात घ्या, हे 100% निवडून येणाऱ्या जागा आहेत आणि ते त्यांच्या पक्षाकडून नाराज होऊन आमच्या विचारधारेमध्ये आलेले. एक लक्षात घ्या, नाशिक शहरामध्ये आज 6 माजी महापौर हे भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरती निवडणूक लढवतात. शेवटी निवडणुका कशा लढवायच्या हे सन्माननीय गिरीश महाजन यांना जर समजावून सांगण्याकरता कोणी एखादा निवडणूक रणनीतिकार किंवा पंडित जन्माला येणार असेल तर हे काही बरोबर नाही. आम्ही आमच्या दृष्टीने ज्या कार्यकर्त्यांना, आमच्या जे सामान्यातले सामान्य अतिसामान्य कार्यकर्ते, त्याचं एकाचही तिकीट कापलेलं नाही. या ज्या मंडळींनी गोंधळ घातला, तुम्ही आमच्याकडे पक्षाचे कार्यक्रम वर्षभर सुरू असतात, टंपोगिरी करायची, पोस्टर लावायचे फक्त, आणि कुठेतरी पार्टीच्या एखाद्या नेत्याला हाताशी धरून एखादं पद आपल्याकडे असलं म्हणजे आपण पक्षाचं काम करतो असंही नाहीये. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायला लागतील. जो व्हिडिओ आपण चालवला त्या व्हिडिओच्या पाठीमागची पार्श्वभूमी आपल्याला सांगितली तर आलेले सगळे जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओमध्ये अशीच काहीशी परिस्थिती, जे लोक तिथं आक्रोश करत होते, लक्षात घ्या, जे लोक तिथं आक्रोश करत होते त्यापैकी 80% लोकांचेच एबी फॉर्म घेण्याकरता अध्यक्ष तिथे गेले होते आणि त्यांना सगळ्यांना नंतर एबी फॉर्म तिथे वितरित झाले. त्यामुळे 10% ज्या निवडून येणाऱ्या फिक्स जागा आहेत त्या आम्ही दिल्या बाहेरनं आलेल्या लोकांना, पण ते निवडून येणारे लोक आहेत ते भारतीय जनता पार्टीच्या विचारांना मान्य करून भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले. या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं चर्चा ही जी झाली ती पत्रकार म्हणून आपण बदललेला काळ लक्षात घेतला पाहिजे की प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. प्रत्येक जण कुठेही प्रत्येक प्रक्रियेमध्ये, म्हणजे आपण जेव्हा आधी लाईव्हला थ्रू होतो तेव्हा आपल्या स्टुडिओमध्ये बराच मोठा गदारोळ असतो, गोंधळ असतो,
तर त्या प्रक्रियेचं शूटिंग करून जर कोणी सोशल मीडियावरती टाकलं, त्याच्या बातम्या केल्या, तर त्याला मात्र नाईलाज आहे. पण मी दावा करून आपल्याला सांगतो की 80% प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आम्ही तिकीट दिले. नाही, बरोबर अजित